नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या महासरकारी नोकरी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज सकाळी सर्वांनाच मेसेज आला असेल की पवित्र पोर्टलसाठी रजिस्ट्रेशन जी लिंक आहे ती सुरू करण्यात आली आहे. तर पवित्र पोर्टल हे सुरू झाले आहेत. तर त्यासंबंधी काही सूचना आहेत, कोणत्या प्रकारची काळजी ही तुम्ही घेतली पाहिजे नोंदणी करताना, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पहा, हा जो मेसेज आहे, डिअर कॅन्डिडेट्स टीचर रिक्रुटमेंट टेट 2025 रजिस्ट्रेशन इज स्टार्टेड ऑन पवित्र पोर्टल, हा मेसेज सर्वांनाच आपल्या मोबाईलवर आला असेल. जो मोबाईल तुमचा रजिस्टर असेल त्या नंबरला हा मेसेज तुम्हाला शो केला असेल. तर पवित्र पोर्टलला आलेल्या सूचना पहा. पहिली सूचना आहे, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 दिनांक 27/5/2025 ते दिनांक 30/5/2025 आणि 2/6/2025 ते 5/6/2025 या कालावधीमध्ये घेण्यात आली होती. तर यासाठी 2,28,808 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. सदर चाचणी दिलेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन करणं गरजेचं आहे. तुम्हाला आता सेल्फ सर्टिफिकेशन करायचं आहे, म्हणजे स्वतःची नोंदणी पवित्र पोर्टलला करायची आहे. उमेदवारांना स्वप्रमाणपत्र करताना आवश्यक असणाऱ्या तपशिलावर मार्गदर्शक सूचना स्वतंत्रपणे पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तर ज्या काही सूचना आहेत त्या तुम्हाला सेपरेट PDF देण्यात येणार आहेत, त्या अपलोड बी झाल्या आहेत. चौथी सूचना आहे, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 परीक्षा केवळ एक वेळ देण्याची तरतूद आहे. उमेदवारांना चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र वितरित करताना चाचणीसाठी एकापेक्षा अनेक प्रवेशपत्र प्राप्त झाल्यास केवळ एकाच प्रवेशपत्राद्वारे चाचणीस प्रविष्ट होण्याबाबत सूचित करण्यात आले होते. असे एकापेक्षा जास्त वेळा चाचणीत प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर सहभागी करून घेता येणार नाही. म्हणजे ज्यांनी एकापेक्षा जास्त परीक्षा दिल्या आहेत अशा उमेदवारांना इथे सहभागी होता येणार नाही पवित्र पोर्टलच्या प्रक्रियेमध्ये. उमेदवारांना स्वप्रमाणपत्र म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन करण्यासाठी 15/12/2025 ते 29/12/2025 पर्यंत वेळ मिळणार आहे. म्हणजे 29/12/2025 पर्यंतच तुम्हाला सेल्फ सर्टिफिकेशन करता येऊ शकते. यानंतर 6 नंबरचा पॉईंट आहे, TET किंवा CTETमध्ये तफावत असलेल्या उमेदवारांना त्यांच्या लॉग इनवर रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा या मेनू अंतर्गत सुविधा देण्यात आली आहे. म्हणजे उमेदवारांनी सदर तफावत दूर करण्यासाठी TET CTETमधील माहिती नोंद करून ती ॲप्रूव्ह करण्यासाठी सोयीच्या जिल्ह्याच्या ठिकाणी रिक्वेस्ट पाठवायची आहे. ज्या उमेदवारांना TET किंवा CTETच्या माहितीमध्ये तफावत येईल अशा उमेदवारांना राज्यातील त्यांनी निवड केलेल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षक, प्राथमिक आणि माध्यमिक यांना अर्ज सदर उमेदवार आपणच असल्याचे सिद्ध करण्यासाठी विनंती अर्ज, TET CTET गुणपत्रिका व प्रमाणपत्राची प्रत, टेट आवेदनपत्र, प्रवेशपत्र, गुणपत्रिका तसेच ओळखीचा पुरावा इत्यादींचे कागदपत्र घेऊन संपर्क साधावा लागेल. म्हणजे तुमचे मार्क जे आहे TET CTETचे, तुमचे गुणपत्र जे असणार आहे, तुमचं जे प्रमाणपत्र असणार आहे TET CTETचं, याचं व्हेरिफिकेशन शिक्षणाधिकारी करणार आहेत. 7वी सूचना आहे, ज्या उमेदवारांची पदवी झाली आहे त्या उमेदवारांची जो CGPA आहे, म्हणजे ज्यांना ग्रेड मिळाले आहेत अशा उमेदवारांच्या ग्रेडचं कन्व्हर्जन हे टक्केवारीमध्ये करावं लागणार आहे. 8वी सूचना आहे, काही उमेदवारांकडे 10वी-12वी अर्हता नसल्याने पोर्टलवर नोंद करता येणार नाही. अशा उमेदवारांकडे त्या समकक्ष असलेली अर्हता धारण करीत असल्यास त्या अर्हता त्या प्रकरणासाठी नोंद करावी. उदाहरणार्थ 10वीसाठी विद्यापीठाची पूर्वतयारी अभ्यासक्रम, 12वीसाठी पॉलिटेक्निकल डिप्लोमा पदविका असलेली अर्हता इत्यादी सारखी माहिती नोंद करावी व त्यासाठी समकक्षतेचे बाबतचे पुरावे जोडावे. यासाठी स्वतंत्र सुविधा दिली जाणार नाही. म्हणजे ज्या उमेदवारांनी 10वी किंवा 10वी-12वी अशी अर्हता नसेल अशा उमेदवारांनी 10वीसाठीची समजा कोणत्या विद्यापीठाची पूर्वतयारी केली असेल तर त्याचं काय असेल डॉक्युमेंट ते जोडायचं, किंवा ज्यांनी डिप्लोमा केला असेल पॉलिटेक्निकल डिप्लोमा तर त्यांच्या डिप्लोमाची पदवी ही तिथे दाखवायची आहे, ती पदविका तिथे जोडायची आहे. शैक्षणिक अर्हतेअंतर्गत पदवी परीक्षेचे फक्त मुख्य प्रधान विषय आपण नमूद करायचे आहेत. पदवी परीक्षेच्या गौण विषयांचा समावेश स्वप्रमाणपत्रामध्ये करता येणार नाही. गौण विषय म्हणजे सबसिडरी विषय. ज्या विषयामध्ये तुमची पदवी झाली असेल, जसे की आर्ट्समध्ये जॉग्राफी, हिस्ट्री किंवा इतर हिंदी, मराठी किंवा सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजीमध्ये पण झुलॉजी, बॉटनी, अशा स्पेसिफिक सब्जेक्टमध्ये तुमची जी काही पदवी झाली असेल तोच सब्जेक्ट तुम्हाला तिथे नोंद करायचा आहे. गौण विषय जर असतील त्या गौण विषयानंतर तिथं त्यांची नोंद तुम्हाला करता येणार नाही. सदर उमेदवारांनी तशी नोंद केल्यास सदर उमेदवाराची कोणत्याही स्तरावर त्याला अपात्र केलं जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. माजी सैनिक प्रवर्गामध्ये
स्वतः निवृत्त सैनिकांचा समावेश होतो. यामध्ये माजी सैनिकांची पाल्य किंवा त्यांच्या पत्नीचा समावेश होणार नाही. तथापि शहीद सैनिकांच्या विधवा पत्नीचा, मुलाचा अथवा अविवाहित मुलीचा समावेश माजी सैनिक प्रवर्गाच्या आरक्षणामध्ये नोकरीसाठी होईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. तर माजी सैनिकामध्ये फक्त जे सैनिक सेवानिवृत्त आहेत त्यांचाच समावेश होईल. पण दुसरी गोष्ट आहे, जी माजी सैनिकाची पाल्य आहेत त्यांचा आणि त्याच्या पत्नीचा समावेश होणार नाही. पण यामध्ये दुसरी तरतूद अशी आहे की शहीद सैनिक जर असेल तर त्याची विधवा पत्नी किंवा त्याचा मुलगा किंवा अविवाहित मुलीचा समावेश याच्यामध्ये होऊ शकतो. 11वी नंबर सूचना आहे, BA BEd किंवा BSc BEd जे इंटिग्रेटेड कोर्स आहे, उत्तीर्ण उमेदवारांनी याबाबतची नोंद स्वप्रमाणपत्रामध्ये शैक्षणिक अर्हता अवश्य करावी. सदर अभ्यासक्रमाचा व्यावसायिक अर्हतेमध्ये विचार केला जाईल, त्यामुळे या अर्हतेची नोंद स्वतंत्ररित्या व्यावसायिक अर्हतेमध्ये करण्याची आवश्यकता नाही. तर यांनी BA BEd किंवा BSc BEdने सुद्धा इथं सेल्फ सर्टिफिकेशनमध्ये शैक्षणिक अर्हता त्यांची तशी नोंद करायची आहे. कोणत्या प्रकारचे समजा सेल्फ सर्टिफिकेशन करताना अडचण आल्यास तुम्हाला इथं ईमेल दिला आहे edupavitra25@gmail.com. यावर तुम्ही ईमेल करण्याचा आहे. तुम्हाला सेल्फ सर्टिफिकेशन करताना कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही edupavitra25@gmail.com हा जीमेल तुम्हाला दिसत आहे त्या जीमेलवर तुम्ही जीमेल आहे त्याच्यावर तुम्ही मेल करू शकता. तर ही अपडेट होती पवित्र पोर्टल शिक्षक भरती संबंधित. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.